नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीला खूप त्रास होत असतो. घरातल्या सगळ्यांनी जे आरोप लावलेले आहेत ते तिला सहनच होत नाहीयेत, कारण तिला माहिती आहे की तिच्या आईने हे सगळं केलेलं नाही. आणि जेव्हा आजीने तिच्या कानाखाली मारलेले असते आणि सांगितलेलं असतं की तू फसवलेस आम्हाला, आज माझी सात्विका गेलेली आहे, त्या बाईची तू मुलगी आहे, म्हणजे जिच्यामुळे माझ्या सात्विकाने स्वतःचा जीव दिलेला आहे त्या बाईची तू मुलगी आहे, तू या घरात राहायचं नाही. त्याच वेळेस मामा सुद्धा म्हणत असतो की तू फसवणूक केली आहे. म्हणजे मामाला तरी माहिती आहे की ईश्वरी कशी आहे, काय आहे ह्या सगळ्या गोष्टी, तरीही ईश्वरीलाच दोष दिला जात असतो आणि ईश्वरीवरती सगळेजण ताशारे ओढत असतात. तेव्हा अर्णवने स्वतःहून ईश्वरीची बाजू घेतलेली असते, सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की तुम्ही हे जे काय पाहताय ते मला आधीच माहिती झालेलं होतं. आता ईश्वरीने अर्णवच्या मनातले गैरसमज तर दूर केलेले होते, पण आता ज्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने चाललेल्या आहेत, कारण वल्लरीला तेच करायचं होतं. कारण तिथे सुप्रिया येऊ नये, आणि सुप्रिया येऊ नये म्हणून सुद्धा तिने सगळी काळजी घेतलेली होती. त्या गुंडांना मारण्यासाठी सुपारी दिलेली होती आणि त्या गुंडांनी तिथे जाऊन शुभूला दूध धुतलेला होता. आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा सुप्रिया पोहोचू शकली नाही, नाहीतर वल्लरीचं गुपित पुढं आलं असतं. हा सगळा प्लॅन तिने केलेला होता. आणि आजी त्याचबरोबर घरातले सगळेजण बोलत असतात, त्याचबरोबर ईश्वरीला सांगत असतात की या घरात राहण्याचा तुला अधिकार नाही, तू या घरात राहू शकत नाही. मग सगळेजण बोलत आहेत तेव्हा मात्र अर्णवने ईश्वरीची बाजू घेतलेली असते. मग आजींनी एक निर्णय घेतलेला आहे, जर तुला या घरात राहायचं असेल तर देसाई कुटुंबाशी तुझे कोणतेही संबंध नसतील, तुला त्यांच्याशी संबंध तोडावे लागतील, असं सगळं ईश्वरीला सांगितलेलं असतं. हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. ईश्वरी खूप रडत असते. तिला कळत नसतं की तिची काय चूक झाली या सगळ्यामध्ये, म्हणजे तिनं असं काय केलंय म्हणून तिला ह्या सगळ्याचा दोष दिला जातोय. याच्या आधी अर्णवने दोष दिला आणि आता घरातले बाकीचे सगळे तिला दोष देत आहेत. या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटू लागतं. ती खूप रडत असते आणि त्याच वेळी अर्णव तिथे येतो आणि ईश्वरी म्हणत असते, हे सगळं काय झालंय, माझी सगळी माणसं माझ्यापासून तुटली गेलेत, कोणालाच माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये, असं म्हणत ईश्वरी रडायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी अर्णव म्हणत असतो की माझा तुझ्यावर विश्वास आहे ना मी सिंधूर. तर इकडे राकेशने ईश्वरी आणि अर्णवची बाजू घेतलेली असते, म्हणून आता इकडे अंजलीचं खूपच चाललेलं असतं की तुम्ही त्यांची बाजू घ्यायची काय गरज होती. राकेश म्हणतो, एखादा नवरा त्याच्या बायकोची बाजू घेतोय ह्या चुकीचं काय होतं, उलट त्यांना मी सपोर्ट केलेला आहे. तेव्हा अंजली सांगू लागते की तुम्हाला माहित नाहीये ते दोघं कसे आहेत, ते ईश्वरी कशी आहे, तिनं फसवलंय सगळ्यांना, तिनं हे सगळं जाणून बुजून केलंय. कारण सगळ्यांच्या समोर तिनं असं आणलेलं होतं की तिनं किती साजूक आहे, सात्विक आहे, पण तसं नाहीये. तिने फसवणूक करून या घरात आलेली आहे. काय माहिती अर्णव सोबत लग्न करण्यासाठी सुद्धा तिने डाव रचलेला असेल आणि त्याच गोष्टीचा एक भाग असेल, असं इकडे आता अंजली सांगत असते. तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला आठवत नाहीये, तिने तुमच्यावरती सुद्धा आरोप केलेले होते, तिने तुमच्याबद्दल सुद्धा चुकीचा विचार केलेला आहे, असं इकडे अंजली सांगत असते. तेव्हा मात्र राकेश म्हणतो, म्हणजे आता अंजली बोलत बोलत सांगून जाते की तिने तुमच्यावरती तिच्या मैत्रिणीच्या खुनाचा आरोप केलेला आहे. तुम्ही करू शकता का कधी कुणाचा खून? एवढं सगळं झालेलं आहे तरीही ही मुलगी अशा पद्धतीने वागते आणि आता तुम्ही तिची बाजू घेतली. राकेश म्हणतो, खुनाचा आरोप आणि माझ्यावरती? मला नाही हो काही आठवत अंजली मॅडम, अहो मला खरंच काही आठवत नाहीये, असं नाटक राकेशचं सुरू झालेलं असतं. अंजली मात्र म्हणत असते की अहो बरोबर आहे तुमचं, कसं आठवणार तुम्हाला, कारण तुम्ही आता कोणत्या धक्क्यातून जाताय आणि तुम्ही आता तिची बाजू घ्यायला नको होती, एवढंच तिचं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की हो बरोबर आहे अंजली मॅडम, पण मला आता जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की हे बघा, तिच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवण्याची गरज नाही, ती मुलगी वाटते तशी नाहीये. आता बघितलं ना तुमची अवस्था काय झाली, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्याला जबाबदार ती आहे. हे सगळ्या गोष्टी तिच्यामुळे झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता अंजली राकेशला समजवत आहे आणि राकेशला म्हणत आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळं करून सवरून ही वल्लरी मात्र नामेनिराळी राहिलेली आहे. आणि आता तिने ज्या गुंडांना सुप्रियाकडे पाठवलेलं होतं, तिथं मारायला सांगितलेलं होतं जाऊन शुभंकरला, तिथे मारामारी त्या गुंडांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या गुंडांचे आता पैसे द्यायचे आहेत, त्यासाठी तिने घराच्या बाहेर आलेली आहे आणि त्या गुंडांना ती पैसे देत आहे. म्हणजे काम व्यवस्थित झालेलं आहे आणि हे तुमचे पैसे, आणि चांगला मारलाय ना त्याला, असं सुद्धा ती विचारते.
म्हणजे एवढा निर्लज्जपणाचा कळस आहे. आणि इकडे आता सुप्रिया आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या बाबतीत ती विचार करायला लागली. तिनं म्हणते की काहीही झालं तरीही आता ह्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढणारच आहे. काहीही झालं तरीही ही ईश्वरी पुन्हा घरामध्ये येणार नाही याची काळजी मी घेणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणजे इतकं विचित्र असं तिचं वागणं दाखवलंय प्रेक्षकांनो, कारण तिला जराही लाज वाटत नाहीये. इकडे अर्णव ईश्वरीची काळजी घेत आहे, तिला काय हवं नको ते पाहत आहे. आणि ईश्वरीला तो म्हणत असतो की काळजी करू नको मिस सिंदूर, मी आहे ना तुझ्यासोबत, त्यामुळं काळजी करू नकोस. आणि ईश्वरीला तो म्हणतो तू काहीच खाल्लेलं नाहीये सकाळपासून, काहीतरी थोडं खाऊन घे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही नकोय मला. अर्णव म्हणत असतो असा विचार करून कसं चालेल, कारण काहीतरी खावं तर लागणारच आहे ना, असा विचार कशाला करतेस तू, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळेस इकडे ईश्वरीला चक्कर येते. अर्णव तिला सावरायला तिच्या जवळ येतो आणि तिला सावरतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते जेव्हा घडत असतं तेव्हा ईश्वरीला चक्कर आल्यामुळं अर्णवने आता ईश्वरीला जवळ घेतलेला आहे आणि तो ईश्वरीला सावरत आहे. आणि नेमकं त्याच वेळेस ईश्वरीला तो उचलून घेतो आणि बेडवरती नेऊन ठेवतो. ईश्वरीला त्रासच एवढा होत असतो की ईश्वरीला माहितीच नसतं तिला काय होतंय आणि कशामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे सगळं जे काय आहे ते विचित्र पद्धतीने चाललेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अर्णव तिची समजूत घालत असतो, तिला सांगत असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपण आहोत ना, आपण दोघं मिळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू, असं सुद्धा सांगितलं जात असतं. ईश्वरी म्हणते पण अर्णव सर हे सगळं काय होऊन बसलंय, मी काय विचार केला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी काय झालेत, असं ईश्वरी अर्णवला विचारू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर थोडं शांत घे, कारण काही असलं तरीही घरातल्या सगळ्यांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्यांनी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवलाय, हे सगळं मला पटतंय, पण लवकरच सत्य आपण त्यांच्या समोर आणूया. असंच दोघांचंही बोलणं सुरू आहे. ईश्वरी म्हणत असते ही सगळी माणसं माझी होती, या सगळ्या माणसांना मी माझं समजलं होतं आणि माझी माणसं होती ती माझी माणसं राहिलीच नाहीयेत. या सगळ्यांनी मला दोषी समजून माझ्यावरती आरोप करायला सुरुवात केली, त्यांना कोणाला काहीच नाही वाटलेलं. अहो पण माझा काय दोष आहे याच्यामध्ये. अर्णव म्हणतो शांत हो, काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे, फक्त तू शांत हो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं अर्णव तिला समजून सांगत असतो. ईश्वरी मात्र म्हणत असते पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट राहिली की तो फोटो आला तिथं कुठून, कारण ते डेकोरेशन तर आपण केलेलं होतं. मग ते डेकोरेशन जर आपण केलेलं होतं तर तो फोटो कुठून आला तिथं, असं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, कारण ईश्वरीने ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं की आपण हे जे नाव आहे ते सगळ्यांच्या समोर कसं आणायचं, हे तिने एक प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या प्लॅनिंगनुसार तिनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं ठरवलेलं असतं. फुलांच्या परडीतून मग ते नाव म्हणजे कर्णिका नाव जे ठेवलेलं आहे ते सगळ्यांच्या पुढे डिस्प्ले करायचं, असं तिने ठरवलेलं होतं. पण अचानक गोष्टी मात्र वेगळ्याच घडू लागतात आणि त्या गोष्टी इतक्या विचित्र घडत असतात की इकडे अर्णव आणि ईश्वरीला आता प्रश्न पडलेला असतो, म्हणजे या सगळ्यांच्या मागे या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याचं काय, तर त्याच्या मागे कोण आहे, तर हे सगळं करणारा राकेश आहे, असं दोघांच्याही डोक्यात येतं. खरं तर आता राकेशचं कानफाट्या नाव पडलंय तर राकेशच त्याच्यामध्ये असणार असंच यांना वाटू लागतं. आणि त्याचबरोबर अर्णव म्हणत असतो बरोबर आहे, तो मध्ये मध्ये येत होता, आपल्याला मदत करू का मदत करू का म्हणून विचारत होता, म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती राकेश आहे असं अर्णव आणि ईश्वरीने ठरवलेलं असतं. अर्णव म्हणतो की आत्ताच आत्ता जाऊन मी त्याला जाब विचारतो. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की नाही अर्णव सर, आत्ता नका जाऊ तुम्ही त्याच्याकडे. कसं आहे माहिती आहे का, तो कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, काही झालं तरीही त्या गोष्टींचा वेगळा अर्थ निघतो, त्यापेक्षा तुम्ही आत्ता तिकडे जाऊ नका, आपण बघूया काय करायचं आहे ते. एकतर त्याने त्या आजारपणाचं नाटक करून सगळ्यांकडून सिंपती मिळवलेली आहे, त्यामुळं आत्ता तुम्ही तिकडे नका जाऊ, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आणखी काही गोष्टींचा खुलासा होतो. आता ह्या शुभूचं नम्रतावरती प्रेम आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण शुभू हा नम्रताच्या प्रेमासाठी पागल झालेला आहे, इतका पागल झालेला आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, तो एवढा पागल झालेला आहे. आणि त्याचबरोबर तो शुभू जो आहे तो जेव्हा नम्रता निघालेली असते, उन्हातून चाललेली असते आणि त्यावेळेस तिने डोक्यावरती ओढणी पांघरलेली असते, तेव्हा मात्र तो तिच्याकडे चोरून पाहत होता.
आता चोरून पाहत असलेला शुभूने तेव्हा तिला पाहिलं होतं आणि म्हणत असतो की खरंच या ड्रेसमध्ये ना अगदी सोनचाफ्यासारखी दिसत होती. असं म्हणत तो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने पाहत आहे. तो म्हणतो की खरंच माझी नमू, खरंच माझी नमू, ती दुसरी कोणाचीच होऊ शकत नाही. असं आता त्याच्या डोक्यात सुरू झालंय. म्हणजे नम्रतावर तो प्रेम करतोय, पण आता आकाश आणि नम्रताच्या नात्यामध्ये शुभंकर येणार आहे हे मात्र आता ठरलेलं आहे. त्याचबरोबर तो तिने दिलेली जी ओढणी आहे ती तोंडावरती घेतो आणि मग आता एकदा शुभू बोलतोय आणि एकदा नमू बोलते, अशा पद्धतीने तो डबल रोल तिथे करू लागतो. त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की म्हण ना एकदा, माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हण ना. असं म्हणून तो या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने आता करत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यात जे काही चालू आहे ते वेगळंच आहे हे इथं पाहायला मिळतं. तेव्हा मात्र तो अगदी वेड्यासारखा वागतोय. त्याला फक्त नम्रताचं प्रेम हवं आहे एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरीने आता सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला आहे आणि सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढण्यासाठी ती डायनिंग टेबलच्या जवळ आलेली असते. पण तिथं घडतं मात्र वेगळंच. कारण तिचं असं म्हणणं आहे सगळ्यांनी ब्रेकफास्ट हा बाहेरून ऑर्डर केलेला आहे, ईश्वरीच्या हातचं आम्हाला काहीही खायचं नाही. ईश्वरी म्हणत असते असं काय करताय, मी सगळ्यांसाठी बनवलेलं आहे. पण सगळेजण म्हणत असतात की आम्हाला नको आहे त्यातलं काही. असं म्हणत सगळेजण आता तिलाच दोष देत असतात. आणि मामासुद्धा आता ईश्वरीच्या बाजूने बोलत नाहीये. मामाचं पण तेच म्हणणं आहे की नको आहे आम्हाला. कारण मामाचा पण गैरसमज झालेला आहे. मामाचंही तेच म्हणणं आहे की माझी सात्विका ताई आहे ती तुझ्या आईमुळे गेलेली आहे. खरं तर आता जेव्हा ईश्वरीचा जन्मही झाला नसेल त्यावेळची ती गोष्ट आहे. पण या सगळ्यांना मात्र त्याच गोष्टी आता धरून बसायच्या आहेत, त्याच गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्याच पद्धतीने सगळेजण रिॲक्ट होत असतात. अर्णव तिथं आलेला असतो आणि अर्णव म्हणतो काय चाललंय हे सगळं, बनवलंय ना मी सिंदूरने सगळ्यांसाठी नाश्ता, मग असं का रिॲक्ट होत आहे सगळेजण. तेव्हा वल्लरी मात्र खूपच चालाकीने हे सगळं करत असते, सगळ्यांशी गोडगोड बोलत असते आणि सगळ्यांना म्हणत असते की काही गरज नाहीये. कसं आहे बायकोने कसंही वागलं तरीही घरातल्या कुणाचीच काळजी न करता नवरा तिची साथ देतोय. अर्णव म्हणतोय की मी सिंदूर मला वाढ, मी खायला तयार आहे. आणि वल्लरी बरोबर तसं बोलते तेव्हा ईश्वरी रडतच तिथून निघून जाते. अर्णव तिच्या पाठीमागं निघून जातो. कारण वल्लरीला असं वाटतच नसतं की या दोघांनी इथं टेबलवरती खायला बसलं पाहिजे. म्हणून ही सगळी नाटकं चाललेली असतात. आता वल्लरी अशा पद्धतीने बोलते. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी येऊन रडायला सुरुवात करते. अर्णव तिच्या पाठीपाठी आलाय तर इकडे चहा सुद्धा ह्या वल्लरीला बनवता येत नाही. कारण तिने चहा सुद्धा बाहेरून ऑर्डर केलेला आहे आणि ती सांगताना असं सांगते की आता त्यांनी चहा ऑर्डर करा असं ती मामाला सांगत असते. म्हणजे आजी आणि मामा तिला जराही बोलत नाहीयेत. अंजलीचं तर एक वेगळंच सुरू आहे. ईश्वरी बाळाला घ्यायला चाललेली असते तर अंजली म्हणते माझ्या बाळाला हात सुद्धा लावायचा नाही. आता ईश्वरी वरती आली आणि तिने आईला फोन केलेला असतो. अर्णव बाहेरून ऐकत असतो. ईश्वरी म्हणत असते की आई मला तुझी खूप आठवण येते, मला खूप रडू येते, मला कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय, मला ना या सगळ्यातून बाहेर पडायचंय, मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, असं ईश्वरी सांगायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र आता इकडे आई म्हणते काय झालंय तू बोलशील का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही आई मी भेटून बोलते. पण तू रडते का, माझं टेन्शन वाढतंय आता. असं म्हटल्यावर इकडे ईश्वरी म्हणत असते की हो आई. तेवढ्यात अर्णव तिथे येतो. अर्णव म्हणत असतो काय चाललंय, आता तू अशी रडत जाणार आहे का. ईश्वरी म्हणते की मला माझ्या आईला भेटायचंय, मला माझ्या आईकडे जायचंय, मला तिकडे जाऊन तिच्याशी बोलायचंय, असं ईश्वरी सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो जा तू, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण अशा पद्धतीने नको ना जाऊ, त्यांना ऑलरेडी तू टेन्शन दिलेलं आहे, आपण सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करतोय ना, मग थोडं शांत घे ना, असं अर्णव तिला समजून सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राकेश आता अर्णवला सांगत असतो की मी काहीतरी काम मिळतंय का ते पाहतो. तेव्हा अर्णव म्हणतो की बाहेर कुठं काम करण्यापेक्षा सात्विक फॅशनमध्ये जॉईन करा, असं अर्णवने सांगितल्यानंतर अर्णवच्या डोक्यात एकच असतं ते म्हणजे की याला सात्विक फॅशन जॉईन करायला लावायचं आणि एकदा काय नाही सात्विक फॅशन जॉईन केलं की आपल्याला सत्य समजेल. मग तो म्हणतो चालेल मी इंटरव्ह्यूच्या तयारीला लागतो, असं आता राकेशने ठरवलेलं आहे. इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे. अर्णवच्या डोक्यात तर बरोबर चालू असतं, पण त्याला कुठं माहिती आहे की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे. तर इकडे ईश्वरी घरी आलेली असते. आईला सगळं सांगते काय झालंय, त्या घरातल्यांनी सगळ्यांनी कसं रिॲक्ट केलंय. तेव्हा मात्र सुप्रिया राग येतो सुप्रियाला आणि सुप्रिया म्हणते की चल आत्ताच्या आत्ता मी त्या सगळ्यांना जाऊन जाब विचारणार आहे.
कारण माझ्या मुलीचा कोणताही दोष नसताना तिच्यावरती हे जे काही आरोप केले जात आहेत ते मला अजिबात पटलेले नाहीत. आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारणार आहे, असं म्हणत तिने पकडलेला आहे ईश्वरीचा हात आणि तिला खेचत नेत आहे. म्हणजे जर का वल्लरी आता सुप्रिया जर घरी आली तर वल्लरीचं नक्कीच विंग फुटणार आहे. तर इकडे रस्त्यातच आता राकेशला शलाकाच्या मामांनी पकडले आणि मारायला सुरुवात केलेली आहे. माझ्या भाजीबरोबर तू लग्न केलंस, तिला फसवलंस, तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेलं आहे आणि तिचा जीव सुद्धा घेतलेला आहे, असं म्हणत शलाकाचे काका जे आहेत ते राकेशची धुलाई करत आहेत आणि अर्णव मात्र हे सगळं पाहत आहे. म्हणजे नक्की काय आहे, कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे हे आता अर्णवच्या समोर येत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.